नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, महाशिवरात्री जवळ आली की प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. तो म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी या दिवशी केल्याने आयुष्य बदलू शकतं? शिवकृपेने कर्ज, अडथळे, आर्थिक संकट दूर होऊ शकतात का? आणि हो, त्याचं उत्तर आहे होऊ शकतात. पण त्यासाठी श्रद्धा, विश्वास आणि योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात केवळ दर्शन घेऊन परत येऊ नका. त्या दिवशी मंदिरातून घरी आणाव्यात अशा 2 अतिशय पवित्र आणि शुभ वस्तू आहेत. या 2 वस्तूंमध्ये शिवतत्वांची ऊर्जा असते आणि योग्य पद्धतीने त्या घरात आणल्या तर त्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. चला तर मग ती पहिली वस्तू कोणती आहे ती पाहूयात. भक्तांनो, शिवलिंगावर अर्पण केलेले जे बेलपत्र असते ना, ते बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. त्रिदल असलेले बेलपत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि यांचं प्रतीक मानलं जातं. आणि जेव्हा आपण मंदिरात शिवलिंगावर वाहिलेलं जे बेलपत्र नम्रतेने पुजाऱ्यांची परवानगी घेऊन घरी आणतो, तेव्हा आपण फक्त एक पानच आणत नाही, आपण शिवकृपेचा आशीर्वादच घरी घेऊन येत असतो. आणि हे बेलपत्र घरी आणल्यानंतर ते देवघरात स्वच्छ ताटात ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी ते सुकल्यावर लाल कापडात गुंडाळून तिजोरीत किंवा जिथे आपण पैसे ठेवतो ना, तिथे ठेवावं. असं मानलं जाते की यामुळे घरात धनप्रवाह स्थिर होतो आणि अनाठायी खर्च आपला कमी होतो आणि कर्जाचा आपला भार जो असतो तो हलका होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी अत्यंत प्रभावी वस्तू आहे, ती म्हणजे शिवलिंगाच्या अभिषेकाचं पवित्र जल म्हणजेच तीर्थ. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या अभिषेकात मंत्रोच्चार, श्रद्धा आणि भक्तिभाव यांची भक्ती आणि शक्ती मिसळलेली असते. त्या जलाचा थोडासा भाग जरी आणून घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि देवघरात हलकेच शिंपडावं आणि उरलेलं जल कुटुंबातील सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावं. आणि या जलामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, भांडणं शांत होतात आणि आपल्या मनात सकारात्मकता वाढते. जिथे सकारात्मकता असते ना, तिथेच आपले लक्ष्मीचा वास होतो आणि जिथे शिवकृपा असते तिथे संकट कधीच टिकू शकत नाही. पण भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या वस्तू केवळ अंधश्रद्धेने नव्हे तर प्रामाणिक श्रद्धेने आणि शुद्ध मनाने आणाव्यात. मंदिरातून काहीही चोरून किंवा परवानगीशिवाय घेऊ नये. आणि महादेवाला नम्रपणे प्रार्थना करा, देवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. आणि मगच या वस्तू घरी आणा. महाशिवरात्री ही फक्त एक रात्रच नाही, ती आत्मशुद्धीची, संकल्पाची आणि नव्या सुरुवातीची रात्र आहे. आणि त्या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने हे 2 पवित्र चिन्ह जर घरी आणलात ना, तर ते तुमच्या घरात शिवतत्व जागृत ठेवतील. आणि जेव्हा घरात शिवतत्व जागृत असतं ना, तेव्हा कर्ज, अडथळे, भीती हे सर्व हळूहळू दूर जाऊ लागतात. तर भक्तांनो, या महाशिवरात्रीला फक्त दर्शन घेऊ नका, तर श्रद्धेने शिवकृपेचा आशीर्वाद आपल्या घरी आणा. मन शुद्ध ठेवा आणि विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडत असतात. तुमच्या आयुष्यात कधी शिवकृपेचा अनुभव आला आहे का? तुम्हाला कधी जाणवलं आहे का की महादेवांनी तुम्हाला संकटातून बाहेर काढलं? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला खूप आवडेल. चला तर मग
आणि अशीच भक्ती आणि श्रद्धा, आध्यात्मिक माहिती दररोज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण इथे फक्त व्हिडिओज नाहीत तर आपण श्रद्धेने एकत्र येत असतो. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.